सध्या सायांच्या प्रतीक्षा नगरमध्ये वॉर्ड क्रमांक 173 मध्ये आहे। खर तर एक व्हिडिओ आपण सर्वांनी पाहिला ज्याच्यामध्ये एक भाजपचे कार्यकर्ते जे 50 खोके एकदम ओके अशी घोषणाबाजी करतात। भाजपचे कार्यकर्ते अशी घोषणा करतात। ही घोषणा आजपर्यंत ठाकरे गट किंवा काँग्रेसचे नेते करत होते, कुणाला डिवचण्यासाठी तर शिंदेच्या नेत्यांना डिवचण्यासाठी, पण आता स्वतः भाजप नेते ही घोषणा करतात आणि म्हणून हा व्हिडिओ खूप जास्त व्हायरल झाला आणि त्याची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे। असं म्हणत होतं की कार्यकर्ता होता कार्यकर्त्यांनी ती घोषणा दिली, तर तसं नाही आहे। तर या प्रभागात ज्या उमेदवार आहेत शिल्पा केळुसकर, त्यांचे हे पती आहेत दत्ता केळुसकर आणि त्यांनीच ही घोषणा दिली। आज आपल्याशी बोलण्यासाठी स्वतः दत्ता केळुसकर उपस्थित आहेत। दत्ताजी नमस्कार। भाजपचे उमेदवार त्यांचे पती शिंदेंना डिवचण्यासाठी म्हणजे मित्रपक्षाला डिवचण्यासाठी 50 खोकेची घोषणा करतात, का केली तुम्ही घोषणा? म्हणजे काय याचं कारण काय होतं? ऍक्च्युली शिंदे साहेबांना डिवचण्याचा आमचा अजिबात प्रयत्न नाही। ते आमचे गुरुवर्य आहेत, आमच्याकडून थोडीशी कुठेतरी चूक झाली असावी। खरं तर आम्हाला आमचे विरोधी पक्षातले जे उमेदवार आहेत आम्ही त्यांच्यासाठी हे जे करतोय, म्हणजे आम्हाला ऍक्च्युली 50 खोक्याऐवजी चुकून आम्ही 50 खोके बोललो, आम्हाला 11 खोके बोलायचं होतं, पण त्या भावनेच्या भरामध्ये आमच्या तोंडातून ते आलं। जी त्यांनी जंगम मालमत्ता स्वतःची त्या ठिकाणी निवडणूक आयोगाजवळ दाखवली आहे, आम्हाला ती दिसली। त्याच्यामध्ये जवळजवळ साधारण त्यांनी त्या ठिकाणी संपूर्ण मालमत्ता जी दाखवली ती 11 करोड रुपये साधारण त्या ठिकाणी वर्ग केली अशी आमच्या निदर्शनात येत आहे। मी संपूर्ण चेक करतोय, पूर्ण माहिती घेऊन मी 1-2 दिवसात तुम्हाला मी पूर्ण माहिती देईन, तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करेन। पण यामध्ये आम्हाला शिंदे साहेबांना डिवचण्याचा अजिबात हेतू नाही। आम्हाला या ठिकाणी शिंदे साहेब आमचे गुरुवर्य, मी पुन्हा एकदा सांगतो, ज्या अर्थाने तो ह्या ठिकाणी उडी मारून आला, तो भारतीय जनता पक्षाचे 12,000 मतं या ठिकाणी कुणी उडी मारली म्हणजे यापूर्वी ते ठाकरे गटामध्ये होते। उद्धवजी साहेब हे देखील माझे गुरुवर्य आहेत। त्यांच्या गटातून त्यांनी या ठिकाणी आमच्या 12,000 मतांच्या जोरावर त्यांना पुन्हा ती खुर्ची काबीज करायची होती, म्हणून त्यांनी या ठिकाणी हे ठाकरे गटातून या ठिकाणी उडी मारली। आणि अख्ख्या मुंबईभरात हेच चाललंय की ज्या ठिकाणी एक प्रामाणिक कार्यकर्ता दिवस रात्र मेहनत करतो, पक्षाला वाढवतो, आणि मग कोणतरी असं येतं आणि उडी मारतात डायरेक्ट, आणि मग तिकीट घेऊन जातात, निवडणूक लढवायचा प्रयत्न करतात, आणि मग शेवटच्या दिवसामध्ये पैशाचा वापर करतात, आम्हा पैसे वापरतात, 5 वर्ष 6 वर्ष काहीच करत नाही, फक्त जे आलेला निधी असतो जमा करून ठेवतात, आणि मग शेवटच्या 1-1.5 महिन्यामध्ये वापरायचा आणि प्रामाणिक कार्यकर्त्याला डिवचण्याचा प्रयत्न करायचा। त्यांनी मगाशी मी त्यांच्याशी पण बोललो, तर ते असं म्हणतायत की तुम्ही भाजपचे अधिकृत उमेदवारच नाही आहात, किंबहुना तुम्ही एबी फॉर्म चोरलेला असं त्यांचा आरोप आहे। भाजपचा अधिकृत उमेदवार जर मी नसेल तर हे रस्त्यावर या ठिकाणी आपण बघू शकता स्टिकर लागलेले आहेत, हे भारतीय जनता पार्टीचे आहेत। या ठिकाणी निवडणूक आयोगाने मला या ठिकाणी कमळ हे चिन्ह दिलं आहे, आणि कमळ हे चिन्ह फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीला दिलेलं गेलेलं आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा उमेदवार ही माझी पत्नी शिल्पा दत्ता केळुसकर आहे। मला माझ्या पक्षाच्या वतीने मी सर्वांना विनंती करतो, भारतीय जनता पार्टीच्या वतीने विनंती करतो की ह्या येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पण ते असं पण म्हणाले की प्रसाद लाड वगैरे आमच्या मंचावरती येऊन गेले। प्रसाद लाड साहेब, आणि ही काही हरकत नाही, प्रसाद लाड साहेब हेही देखील माझे गुरुवर्य आहेत, आमचे आमदार कॅप्टन तमिलसेल्वम हे देखील माझे गुरुवर्य आहेत, आणि त्याच्यामध्ये दोन्ही उमेदवार महायुतीचे आहेत, आणि ह्या ठिकाणी ही साधारण लढत मैत्रीपूर्ण झाली आहे। त्यामुळे लाडसाहेब देखील त्या ठिकाणी गेले तर काही हरकत नाहीये, लाडसाहेब आमच्याकडे सुद्धा येतील, आमदार साहेब पण आमच्याकडे आहेत। त्यामुळे बडा नेता आला होता का भाजपचा तुमच्याकडे प्रचारासाठी वगैरे? बड्या नेत्यांची आम्हाला या ठिकाणी तशी म्हणजे गरजच भासत नाहीये, कारण ह्या ठिकाणी आमच्या बड्या नेत्यांना माहिती आहे की ह्या ठिकाणी भाजप बळकट आहे, आणि आमदार कॅप्टन तमिलसेल्वम आणि या ठिकाणी लाडसाहेब हे सक्षम आहेत ह्या सर्व निवडणुकींना। त्यामुळे तशी आम्ही मागणी अजून केली नाही, परंतु येणाऱ्या काळामध्ये अजून 4-5 दिवस बाकी आहेत, जर आम्हाला खरंच आवश्यकता वाटली तर आम्ही त्या ठिकाणी कुणाला तरी बोलवता येईल, आम्ही या ठिकाणी नक्कीच बोलवू। बरं, ते असं सारखं म्हणतात की एबी फॉर्म चोरला, किंबहुना त्याची कलर झेरॉक्स काहीतरी मारण्यात आली, तुम्ही एबी फॉर्म चोरला होता?
बघा, या सर्व गोष्टीचं उत्तर तुम्हाला निवडणूक आयोग देऊ शकतं, निवडणूक अधिकारी देतील. या संदर्भात मी तुम्हाला काहीच माहिती देणार नाही. जर ह्या गोष्टी जर चर्चा असतील तर मी आज इथे नसतो आणि ते कमळ माझ्याकडे नसतं. ते तुम्हाला उत्तर तेच देऊ शकतात. बाकी या संदर्भात मी काही बोलणार नाही. धन्यवाद सर. आपल्यासोबत दत्ता केळुसकर सर होते. ते म्हणाले की 50 कोटींची घोषणा ही चुकून निघाली. खरं तर जे पूजा कांबळे आहेत त्यांची जी मालमत्ता आहे ती 11 कोटी आहे आणि त्या अनुषंगाने त्यांना ती घोषणा करायची होती. आणि दुसरी गोष्ट ते म्हणतात की जो बी फॉर्म चोरल्याचा जो आरोप होता त्याच्यावरती मी तरी काही बोलणार नाही, पण त्यांनी आपल्याला एक पोस्टर दाखवलं छोटंसं आणि त्याच्यावरती ते कमळाचं चिन्ह आहे. ते म्हणतात की जर हे पोस्टर आहे आणि ह्याच्यावरती कमळाचं चिन्ह आहे तर अर्थात आम्हीच इथले भाजपचे अधिकृत उमेदवार आहोत. आता न्यूज लोकमत मी संकेत.